आज मी मस्त तुमच्यासोबत पारंपरिक पुंगळ्याच्या भाजीची रेसिपी शेअर करणार आहे। ही भाजी स्पेशली मराठवाड्यात बनवली जाते। खायला खूप भारी लागते, बनवायला सोपे आहे। अधूनमधून काही वेगळी भाजी खायचं मन झालं तर अशी भाजी नक्कीच बनवू शकता किंवा कुणी पाहुणे रावळे आले तर ही भाजी बनवू शकता। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। चला मग उशीर न करता आजच्या या स्पेशल रेसिपीला सुरू करूयात। सगळ्यात पहिलं तर आपल्याला 1.5 कप बेसन पीठ घ्यायचं आहे। आता या बेसन पिठामध्ये आपल्याला थोडेसे बेसिक मसाले घालायचे आहेत, जे आपले नॉर्मल मसाले असतात ते, ज्याच्यामध्ये मी चिमूटभर ओवा हातावर क्रश करून घालीत आहे। म्हणजे छान बारीक करून ओवा घालायचा आहे, म्हणजे ओव्याची टेस्ट पिठामध्ये छान उतरते। नंतर आपल्याला अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचेत, कच्चे जिरे घालायचेत सोबत। आता आपण याच्यामध्ये लाल मिरची पावडर घालणार आहोत। लाल मिरची पावडर तुम्ही तिखट किती खाता त्याच्या हिशोबाने घालून घ्या। सोबतच चिमूटभर हळद पावडर घालून घेणार आहे आणि थोडीशी आपल्याला इथं बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घ्यायची। तर आता आपल्याला याच्यामध्ये जे आपण कुकिंग ऑइल खातो ना, ते भाजीचं तेल 1 चमचा भरून घालून घ्यायचं आहे। तर इथं मी चमचाभर तेल घालून घेतलेलं आहे आणि आता अगोदर या सर्व ज्या जिन्नस आहेत ते आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचे आहेत। सोबतच चवीनुसार मीठही घालायचे आणि ह्या सर्व जिन्नस छान एकजीव मिक्स करून घेतल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून याचा एक पिठाचा गोळा तयार करायचा आहे। भाडकन पाणी वतायचं नाही, थोडं थोडं पाण्याचा शिपका देत पीठ मळायचे, कारण बेसन पीठ पटकन पातळ होतं म्हणून थोडं थोडं पाणी घालायचे। छान इथं घट्टसर आता पिठाचा गोळा मळून साईडला ठेवायचा आहे। ही भाजी मी 2-3 माणसाच्या हिशोबाने बनवत आहे, म्हणून मी इथं पीठ थोडंच घेतलं आहे। तुम्हाला भाजी जास्त क्वांटिटीत बनवायची असेल तर तुम्ही पीठ थोडं जास्त घेऊ शकता। तर छान इथं पीठ मळून घेतलेलं आहे। तर आता पुढं इथं भाजलेला कांदा, बारीक कट केले भाजलेला कांदा, 20-25 लसणाच्या पाकळ्या, अर्धा 1 इंच अद्रक, सोबतच बारीक कट केलेले 2 मूठ भरून खोबरं। आता इथं खोबरं भाजून घेतलं तरी चालेल, पण मी नॉर्मली अशा भाज्याला कच्चंच खोबरं वापरते, म्हणजे आमच्या घरात शक्यतो कच्चंच वापरतात म्हणून मी हे कच्चंच वापरते। सोबतच कोथिंबीर घालायची। तयार केलेलं बॅटर इथं 2-3 चमचे एका प्लेटमध्ये साईडला काढून ठेवायचं। नंतर आता आपल्याला भाजी बनवायला घ्यायची आहे। भाजी बनवण्यासाठी कढाईमध्ये तेल गरम करून घ्यायचं। तेल गरम झालं की लगेचच आता आपल्याला इथं जिरे घालून घ्यायचेत। जिरे छान तेलामध्ये फुलून घ्यायचे। जिरे फुलून झाले की लगेच इथं तयार केलेलं वाटण तेलामध्ये घालून घ्यायचं। वाटण घालून छान 2-3 मिनिट वाटण तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। जोपर्यंत तेल छान सुटत नाही वाटणाला तोपर्यंत आपल्याला वाटण तेलामध्ये परतायचं आहे। गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि मिडियम गॅसवरच वाटण परतून घ्यायचं आहे। तर छान मस्त असं आपलं वाटण इथं परतून झालं आहे। मसाल्याला मस्त लुसलुशीत असं तेल सुटलेलं आहे। तर आता याच्यामध्ये आपल्याला पावडर मसाले ॲड करायचेत, ज्याच्यामध्ये आपण 1 मोठा चमचा धना जिरा पावडर घालणार आहोत। सोबतच याच्यात घरगुती तयार केलेला काळा मसाला मराठवाडा स्पेशल, आता तुमच्याकडे जो असेल तो वापरला तरी चालेल। थोडासा गरम मसाला, हळद पावडर। काळा मसाला नसेल तर गरम मसाल्याची क्वांटिटी वाढवा आणि कोणता ठेवणीचा घरात मसाला असेल तर तो घाला आणि लाल चटणी घातली तरी चालेल। सर्व मसाले छान एकजीव करून घ्यायचे आणि इथं आता आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। भाजी किती करायची त्याच्या हिशोबाने इथं पाणी घालून घ्यायचं। पाणी घातल्यानंतर एक वेळ छान चमच्याने भाजी ढवळून घ्यायची, म्हणजे मसाले सर्व एकजीव होतात। चवीनुसार वरतून मीठ घालून घ्यायचं। आता हा रसा एक उकळी येईपर्यंत उकळून घ्यायचा आहे। जोपर्यंत रश्याला उकळी येत आहे तोपर्यंत आता आपल्याला पुंगळ्या करायला घ्यायच्यात। पुंगळ्या करण्यासाठी जे पीठ होतं आपण मळून घेतलेला, त्या पिठाची छान एक चपाती लाटून घ्यायची। एकदम मस्त पातळसर अशी चपाती लाटायची।
एकदम खूप बी पातळ नाही, खूप जाड नाही. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने चपाती लाटली. कारण लई जास्त जाड ठेवली तर शिजून परत ती जी पुंगळी आहे ती मोठी फुगून तयार होते. म्हणून जराशी पातळच लाटायची. नॉर्मल जशी चपाती असते का आपली, तशीच आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची. चपाती लाटून झाल्यानंतर जे आपण मसाला साईडला काढून ठेवलेला होता वाटण, ते वाटण छान चपातीला सगळीकडून लावून घ्यायचं आहे. वाटण लावल्यानंतर चपाती कट करून घ्यायची. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मी कट केलेली आहे आणि लगेच याच्या पुंगळ्या तयार करून घ्यायच्यात. खूप इझिली पुंगळ्या बनून तयार होतात. फक्त रोल रोल करत चालायचा आहे कट केलेल्या चपातीचा. तर इथं तुम्हाला जास्त भाजी बनवायची असतील 4-5 माणसासाठी तर मी इथं 1.5 वाटी पीठ मळलं होतं. तुम्ही 3 वाट्या पीठ मळू शकता. तर तयार केलेल्या पुंगळ्या इथं आमटीमध्ये सोडून द्यायच्या आणि नंतर छान गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवर छान 10 मिनटं भाजी शिजून घ्यायची. 10 मिनटामध्ये आपली भाजी मस्त छान उकळलेली असेल आणि शिजलेली असेल. परत गॅस पूर्ण कमी करायचा, भाजी रशी उतरायला ठेवायची आणि वरतून थोडीशी कोथिंबीर भुरभुरून द्यायची. मस्त रात्रीच्या जेवणासाठी किंवा सकाळी तुम्ही ही भाजी बनवू शकता. एकदम झटपट बनवून तयार होते. खायलाही खूप टेस्टी लागते. रेसिपी आवडली तर लाईक शेअर करायला विसरू नका. चॅनलवर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईबही करा चॅनलला. परत भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.